नमस्कार, निकिताज फूड कॉर्नरमध्ये मी निकिता तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत परफेक्ट कुरकुरीत फ्रेंच फ्राईज, अगदी हॉटेल स्टाईल। तुम्ही बघू शकता रंग, टेक्स्चर आणि कुरकुरीतपणा किती अप्रतिम आहे। आणि सोबतच आपण होममेड मायोनीज बनवणार आहोत। ही चटणी फार सुंदर लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला 3 ते 4 बटाटे घेऊन त्यांचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे। साल काढून घेतल्यानंतर हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे मग काळे पडणार नाहीत। नंतर एक एक बटाटा घेऊन त्याला साइडने असा कट मारायचा, जेणेकरून आपल्याला चौकोनी शेपमध्ये बटाटा भेटेल। साइडचा जो गोलाकार भाग आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा। यामुळे आपले फ्रेंच फ्राईज एकसारखे चौकोनी छान असे तयार होतात। तर मी बटाटे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। आपण ही रेसिपी बनवताना 3 सिक्रेट ट्रिक वापरणार आहोत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। यामुळे काय होतं की आपली रेसिपी अगदी परफेक्ट होते, अगदी MCD सारखे आपले फ्रेंच फ्राईज तयार होतात। तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील, त्यामुळे तुम्ही या ट्रिकने नक्की बनवा। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याचे काप कट केल्यानंतर फ्रीजच्या थंड पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचे, म्हणजे मग त्यांना असा छान सोनेरी कलर येतो, ते काळे पडत नाहीत आणि कडक राहतात। जर आपल्याला आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर ही स्टेप फार महत्त्वाची। थंड पाण्यामध्ये पूर्ण त्याचा स्टार्च निघून जातो आणि अगदी ते मोकळे मोकळे होतात। नंतर एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये हे बटाट्याचे काप आपल्याला घालायचे आहेत। एक 4 ते 5 मिनिटांसाठी हे याच पाण्यामध्ये उकळत राहू द्यायचे आहेत। यामुळे काय होईल, ते छान शिजतात। म्हणजे आपल्याला फक्त 50% शिजवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस तुम्ही घालू शकता। यामुळे बटाट्यांचा कलर चेंज होणार नाही आणि त्यांना चटपटीत अशी टेस्ट येते। तुम्ही बघू शकता एवढे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे हाताने अगदी इझिली हे कट होत आहे। नंतर एक सुती कापड घ्यायचं आणि त्यावर हे बटाट्याचे काप जे आहेत ते पूर्ण स्प्रेड करून घ्यायचे। आपल्याला याच्यातलं पाणी पूर्णपणे सोक झालं पाहिजे आणि बटाट्याचे काप पूर्ण कोरडे झाले पाहिजेत, याची काळजी घ्यायची आहे। त्यामुळे हे पूर्ण कोरडे करून घ्यायचे। तुम्ही हवं तर फॅन खाली देखील ठेवू शकता। 10 ते 15 मिनिटांमध्ये हे चांगले कोरडे होतात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे कोरडे करून घ्यायचे आहेत। नंतर काय करायचे, एक डबा घ्यायचा आहे। डब्यामध्ये आपण बटाट्याचे काप ठेवून त्यावर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचा आहे आणि अशा प्रकारे डबा हलवून घ्यायचा आहे। म्हणजे मग काय होतं, कॉर्नफ्लोअरचा जे कोटिंग आहे ते बटाट्याच्या प्रत्येक कापला अगदी एकसारखं लागलं जातं। तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला प्रत्येक कापला हाताने लावायची गरज नाही पडत। आणि नंतर गरम तेलामध्ये हे रँडमली तुम्ही कितीही घालू शकता, अगदी जास्तही नाही घालायचे, परंतु जेवढं तेल आहे तेवढ्या तेलामध्ये तुम्ही पुरेसे बुडतील असे घालू शकता। नंतर हे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होतं, एकदम जास्त घातले तर ते मऊ पडतात, परंतु थोडे थोडे जर तळून घेतले तर ते छान होतात। आणि आपल्याला याचा कलर जास्त चेंज होऊ नाही द्यायचा। सुरुवातीला अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आणि नंतर काय करायचं, हे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। म्हणजे आपल्याला हे बटाट्याचे काप 2 वेळा तळून घ्यायचे आहेत। यामुळे ते अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। नंतर एका प्लेटमध्ये ठेवून त्याला आपण आवडीनुसार मसाले, तिखट
आणि मीठ लावून घ्यायचं आहे. तर यामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. तुम्ही पेरी पेरी मसाला किंवा मग चाट मसाला लावू शकता. नंतर तुम्ही बघू शकता किती छान असा आवाज येत आहे याचा. अगदी कुरकुरीत असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. खूप टेस्टी आहेत. तुम्ही बघू शकता कलर, टेक्स्चर आणि शेपसुद्धा खूप छान आहे. तर हे तुम्ही बटाट्याचे काप शिजल्यानंतर सुद्धा फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. ते फ्रीजमध्ये आरामात राहतात. नंतर आपण इथे होममेड मेयोनीज बनवणार आहोत किंवा चटणी. तर त्यासाठी मी थोडेसे काजू आणि 3 ते 4 चमचे दही घेतलेलं आहे. दही नसेल तर तुम्ही साई किंवा मग मलाई घेऊ शकता. आणि अशा प्रकारे काजूची मलाईसोबत किंवा दहीसोबत पेस्ट करून घ्यायची आहे. ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप घालणार आहोत. यामुळे याची टेस्ट अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर अशी टेस्ट लागते आणि हे होममेड मायोनेजची टेस्ट तुम्हाला एवढी आवडेल. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. नंतर आपण हे एकदा टेस्ट करणार आहोत. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता आपली खूप छान असे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत. अगदी हॉटेलसारखे क्रिस्पी.